हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, परत एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. चॅनलला जर तुम्ही नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. पहा, आपण एक नवीन अपडेट आणलो आहे. 26/5/2025 ही अपडेट आहे. स्टाफ नर्स वॅकन्सी असणार आहे महाराष्ट्र शासनाअंतर्गत. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था जे नाशिकमध्ये आहे, ठीक आहे. तर त्या संदर्भात वॅकन्सी आहे. स्टाफ नर्सची वॅकन्सी आहे नाशिकमध्ये. सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गतच हे एड्स कंट्रोल ऑफिस आहे. यामध्ये भरणार आहेत. तर पहा, याच्यामध्ये नोटीस ऑफ एंगेजमेंट फॉर स्टाफ नर्स पोझिशन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे पोस्ट असणार आहे. महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल अंतर्गत वॅकन्सी भरली जाणार आहे. 26 तारखेचं हे पत्र आहे. पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन हॉस्पिटल. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल नाशिक इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर एलिजिबल कॅन्डिडेट. त्यामध्ये फॉर द पोस्ट ऑफ अपॉइंटमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी अंतर्गत वडाळा मुंबई यामध्ये ART म्हणजे अँट्री रेट्रो व्हायरल थेरपी जे असते, जे एड्स पेशंटला आपण व्हायरल पेशंटला देतो, ते ART स्टाफ नर्स म्हणून यांनी जागा भरणार आहेत. 1 ART एक वॅकन्सी आहे मालेगावमध्ये. क्वालिफिकेशन पहा, BSc नर्सिंग आणि GNM दोन्ही पण भरू शकतात. त्यामध्ये HIV इन्फेक्टेड अफेक्टेड ॲज वेल ॲज की कम्युनिटीज, म्हणजे काय त्यामध्ये नॉलेज असलं पाहिजे HIVच्या रिलेटेड. त्यानंतर इसेन्शियली एक्सपिरियन्समध्ये MS ऑफिस वगैरे, त्यानंतर ईमेल वगैरे अशा गोष्टी त्याला करता आल्या पाहिजे. कम्प्युटर बेस्ड नॉलेज असणं पण गरजेचं आहे. मानधन हे चांगलं असणार आहे. याच्यामध्ये 21,000 याचं मानधन आहे. पहा, 21,000 मानधन याचं असणार आहे, ठीक आहे. तर हे मंथली मानधन याचं 21,000 भेटणार आहे. त्यानंतर पुढे काही महत्त्वाच्या आहेत अटी सांगितल्या आहेत. अप्पर एज लिमिट 60 इयर दिलेलं आहे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये. त्यानंतर अपॉइंटमेंट टाईप किती असणार आहे, 3 मंथ्स ऑफ प्रोबेशन पिरियड असणार आहे. त्यानंतर पुढं प्रोजेक्ट जसा चालेल त्यानुसार यांची जॉब असणार आहे. पुढं आणखीन जर काम वाढलं तर परत तुम्हाला याच्यामध्ये ऑर्डर भेटू शकते. त्यानंतर अलाउन्स लाईक TA, DA आणि HRA आर नॉट ॲडमिसिबल. म्हणजे जे असतं हे ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स, त्यानंतर डिअरनेस अलाउन्स, त्यानंतर HRA हाऊसिंग रेंट अलाउन्स, हे सगळ्या अलाउन्स तुम्हाला नाही भेटणार यामध्ये, कारण तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरताना काय काय करायचं पहा, इंटरेस्टेड कॅन्डिडेट मी अप्लाय प्रिस्क्राईब्ड ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा. हा फॉर्म तुम्हाला या PDF भेटणार आहे. हा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या लिंकमध्ये भेटून जाईल, जे कमेंट बॉक्समध्ये असेल. त्यानंतर तुम्हाला A4 साईजचा एक प्रॉपरली ॲप्लिकेशन इज टू बी सबमिट आणि A4 साईज प्रॉपर पेपर ओनली. त्यानंतर ॲप्लिकेशन अदर सेंड थ्रू जे कुठं पाठवायचं, डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन, डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, ह्या ॲड्रेसवर तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवायचं आहे, ठीक आहे. तर ॲप्लिकेशन व्यवस्थित भरायचं आहे आणि ह्या ॲड्रेसवर तुम्हाला व्यवस्थित ॲप्लिकेशन पाठवून द्यायचं. त्यानंतर महत्त्वाची जी तारीख आहे पहा, 9/6/2025च्या अगोदर तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे. आता 5वा महिना चालू आहे. 6व्या महिन्याच्या 9 तारखेच्या अगोदर तुम्हाला हा फॉर्म या ॲड्रेसवर सबमिट करायचा आहे, ठीक आहे, 9 तारखेच्या अगोदर. त्यानंतर पुढं काय सांगितलं, ईमेलवर सगळं व्यवस्थित ॲड्रेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ईमेल वगैरे हे व्यवस्थित भरायचं. त्यानंतर कॅन्डिडेट शुड अप्लाय सेपरेटली फॉर ईच पोस्ट, ठीक आहे. त्यामध्ये हे एकच पोस्ट आहे, पण तरी पण त्यांनी ते दिलेलं आहे. त्यानंतर आफ्टर स्क्रुटनायझिंग, जे ॲप्लिकेशन चेक केल्यानंतर शॉर्टलिस्ट केली जाईल कॅन्डिडेटची, लिस्ट काढली जाईल. त्यानुसार तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल, ठीक आहे. त्यानंतर पुढचे काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत पहा, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन डिस्कंटिन्यूड बेस्ड ऑन पुअर परफॉर्मन्स अँड कॅन्डिडेट्स हू आर रिटायर्ड फ्रॉम गव्हर्नमेंट सर्व्हिसेस अगेन्स्ट हू डिसिप्लिनरी ॲक्शन इज कम्प्लिटेड ऑर इनिशिएटेड विल नॉट बी इलिजिबल फॉर द अबव पोस्ट. म्हणजे अशा कोणत्या व्यक्तीवर ज्यावर काही कारवाई झालेली आहे म्हणा, किंवा त्याला शासकीय सेवेतून बाहेर काढलेलं आहे, एलिमिनेट केलेलं आहे, किंवा त्याच्यावर कोणता गुन्हा असेल, किंवा कोणतीही गोष्ट जे शासकीय सेवेच्या उल्लंघन करते, असा व्यक्ती जर असेल तर त्याला याच्यामध्ये घेतलं जाणार नाही, सरळ याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट काय सांगतोय, प्रोजेक्ट डायरेक्टर MSACS मुंबई रिझर्व्स द राईट टू कॅन्सल रिक्रुटमेंट. म्हणजे त्यांच्याकडे याचं ऑथॉरिटी आहे की कधी पण हे जे आहे भरती त्यांनी कधी पण कॅन्सल करू शकतात. तर तुम्ही कसं काय बंद केली वगैरे यांना हे विचारू शकत नाही. त्यासाठी ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. तुमच्याकडे हे फक्त जॉब हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे आणि रिजेक्ट करणं वगैरे हे त्यांच्या पूर्ण राईट्स आहे त्यांच्याकडेच आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट पहा, कॅन्व्हेजिंग इन एनी वे विल बी लीड टू डिस्क्वालिफिकेशन ऑफ कन्सर्न कॅन्डिडेट. काही अशा गोष्टी जर केल्या तुम्ही जे नाही करायला पाहिजे त्यामध्ये फॉर्मच्या वेळेस वगैरे, त्यावेळेस तुम्हाला काढून टाकण्यात येईल. त्यानंतर पुढचा अपॉइंटमेंट ऑर्डर विल बी इश्यूड फ्रॉम द प्रोजेक्ट डायरेक्टर MSACS मुंबई ॲज पर मेरिट लिस्ट. तुमची जी काही तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्यानुसार तुमचं शॉर्टलिस्ट केलं जाईल. शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुमचे
इंटरव्ह्यू घेतला जाईल. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्टमधून जे मेरिटेड कॅन्डिडेट आहेत, जे इम्पॉर्टंट म्हणजे जे टॉपर कॅन्डिडेट आहेत, त्यांना बोलवलं जाईल आणि त्याच्यामधलं सिलेक्शन केलं जाईल. त्यानंतर हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे पहा. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी, त्यामध्ये वडाळा मुंबईमध्ये लिहिलेलं आहे. त्यामध्ये तिकडं फोटो भरायचा, व्यवस्थित नाव, त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ, परमनंट ॲड्रेस आणि आता सध्याचा ॲड्रेस, त्यानंतर ईमेल, टेलिफोन नंबर, वर्किंग नॉलेज, कम्प्युटर येतं का नाही, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय आहे तुमचं. त्यानंतर पुढं आहे एक्सपिरियन्स असेल तर महत्त्वाचं एक्सपिरियन्स तुम्ही याच्यात ॲड करा, कारण एक्सपिरियन्स तुमचा काउंट केला जाईल यामध्ये. त्यानंतर पुढच्या गोष्टी, वेदर डुईंग प्रायव्हेट प्रॅक्टिस, सध्या कुठे प्रायव्हेटमध्ये जॉब करता का, हॉस्पिटलमध्ये वगैरे कुठे प्रायव्हेटमध्ये सध्या जॉब वगैरे करत आहात का, तर त्या पण गोष्टी तुमच्या याच्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर एनी स्पेशल क्वालिफिकेशन, दुसरं काही झालेलं आहे का, फॉर एक्झाम्पल यापेक्षा दुसरं काही व्यतिरिक्त तुमचं एज्युकेशन झालेलं का, फॉर लॉ म्हणा किंवा असं जे काही झालेलं आहे, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये लीगल वगैरे गोष्टी तुमच्या बऱ्याच माहिती आहेत, असं कोणते पण अभ्यास झालेला आहे किंवा डिग्री आहे तर तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. आवडला तर लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या कमेंट बॉक्समध्ये PDF भेटून जाईल तुम्हाला. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, नाशिकमधला हा जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल आहे. त्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर वॅकन्सी असणार आहे. 26 तारखेचं पत्र आलेलं आहे. तुम्हाला हे नवीन 9 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. 9/6/2025 पर्यंत. त्याचा ॲड्रेस इथं मेन्शन केलेला आहे. त्या ॲड्रेसवर तुम्हाला व्यवस्थित फॉर्म नेऊन सबमिट करायचा आहे. ठीक आहे. वॅकन्सी एकच असणार आहे आणि तुम्हाला ह्याचा मानधन जे आहे 21,000 मानधन भेटणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.